सुप्रिया सुळेंच्या घोडे बाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर म्हणाले, माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात. आगामी विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणाला महाविकास आघाडीतील अनेक उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर सत्ताधारी महायुतीला मोठा फायदा झाला आणि यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकीत प्रचंड घोडेबाजार झाल्याचा आरोप केला. आणि एवढंच नव्हे तर निवडणुकीतील हा घोडेबाजार रोखण्यासाठी आपण लोकसभेत विधेयक मांडणार असल्याची घोषणा सुप्रिया सुळे यांनी केली. या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात असं फडणवीस यांनी म्हटले. ते शनिवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यापुढे पैशांच्या जीवावर कोणी निवडून येऊ नये म्हणून मी लोकसभेत बिल मांडणार असल्याचं सुळे यांनी म्हटलं होतं. आणि यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की मी एवढंच सांगेन की माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात. हे तुम्हाला समजलं तर असं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे. या संदर्भात कोणी बिल मांडणार असेल तर माझी हरकत नाही. माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालंच पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विधान परिषदेतील ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांच्या माघारीबाबत भाष्य केले. बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. मुख्यमंत्री निर्णय करत नाहीत, प्रदेश अध्यक्ष करतात. तो निर्णय मला मान्य असेल. बाळ माने हे आमचेच होते. रवींद्र चव्हाण जो निर्णय घेतील तो निर्णय अंतिम असेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मी एवढंच म्हणेन की माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे. या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही. माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.